हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज एवढं रेडी होऊन एका ठिकाणी जायचं आहे, म्हणजे बरीचशी कामं आहे. सगळ्यात मेन म्हणजे उद्या सुट्टी आहे. म्हणजे मी आता ऑफिस सुरू करते, तर परवापासून मला ऑफिसला जायचंय. सो माझ्याकडे इंडियन वेअर नाही आहे, तर म्हटलं एकदा जाऊन पट्टा मारू कॅम्पला, त्याच्यानंतर FC रोडला आणि तुळशीबाग, ह्या तिन्ही ठिकाणी एकदा जाऊन येऊ. आणि जर थोडंसं सोबर सोफिस्टिकेटेड ऑफिसला घालू शकेल असं काही इंडियन वेअर मध्ये भेटलं तर ते थोडंसं स्टॉक घेणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी हे काम सगळ्यात लास्ट काम आहे. त्याच्यानंतर जे फर्स्ट काम आहे ते म्हणजे आईंना एक नी बेल्ट घ्यायचा आहे, जो एक स्पेसिफिक ब्रँडचा सांगितला आहे की तो घातल्यावर त्यांना बऱ्यापैकी फरक पडेल आणि थोडं पेन कमी होईल. ते एक मेन काम आहे. त्याच्यानंतर सेकंड काम आहे की किरण आणि माझा, म्हणजे किरणचा फ्रेंड आहे, आमचा कॉमन फ्रेंड आहे राज, तर तो कॅनडाला असतो, तर त्याचं डिग्री कम्प्लिशन आहे आणि त्याच्यासाठी पुणे युनिव्हर्सिटीमधून कोणतं तरी सर्टिफिकेट लागतं आहे, तर पुणे युनिव्हर्सिटीला जायचं आहे. आणि अजून अशी छोटी मोठी 2-3 कामं आहे. तर ही सगळी कामं आज फत्ते करायची. आणि उद्या पण सुट्टीच्या दिवशी पण काम आहे, ते म्हणजे डीमार्ट, भाजीपाला वगैरे अशी कामं आहे. तर ते म्हणजे ऑफिस सुरू व्हायच्या आधी सगळं जे कामं पेंडिंग आहे ती सगळी संपवायची. तर आता आम्ही रेडी, मी झाली आहे, किरण रेडी होतोय आणि आता निघू आणि सगळी कामं कंप्लीट करू. सगळ्यात आधी म्हणजे काल पुलाव केला होता आणि तो बऱ्याचशा प्रमाणात होता, त्यामुळे आम्ही तोच खाल्ला आणि पोट भरलं पण होतं. बट आता थोडी भूक लागली, त्याच्यामुळे एखादा पराठा वगैरे, किरणची इच्छा झाली आहे, तर आम्ही पराठा वगैरे खाऊ. आणि युनिव्हर्सिटी टाईम आहे, म्हणजे 4पर्यंत आय थिंक क्लोज होते, तर आम्हाला लवकर सगळ्यात पहिले ते काम करावं लागणार आहे. तर आता जातो, पराठा खातो आणि त्याच्यानंतर मेन जे पहिलं काम आहे ते युनिव्हर्सिटी. तर ही आहे पुणे युनिव्हर्सिटी. तर हे आहे पुणे युनिव्हर्सिटीचं एंट्रन्स. ज्यांनी पण कोणी पुणे युनिव्हर्सिटीवरनं डिग्री केली आहे किंवा नसेलही केली, पण पुणे युनिव्हर्सिटी कशी आहे ॲक्च्युअलमध्ये ते पाहायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओ थ्रू पाहू शकता. आणि बराचसा आत मोठा कॅम्पस आहे. तर आता जे ऑफिस आहे, जिथे आपल्याला जे काय म्हणता डॉक्युमेंटचं काम आहे, जे की डिस्टन्स नाही, फॉरेन एज्युकेशनसाठी गेले त्यांच्यासाठीचं एखादं स्पेशल असेल साईड, ते किरणला माहिती, कारण किरण आधी पण जाऊन आलाय. तर आता तिथेच जातो आणि जे काम आहे ते करून इथून निघतो. आणि एक क्विक अपडेट ते म्हणजे की आत्ता वाजले 3:16, तर 4 वाजता हे बंद होणार होतं. सो आम्ही पराठा स्किप केला, कारण म्हटलं जर हे बंद झालं तर तिकडे रातचं थोडं हे होऊन जाईल, कारण त्याच्याकडे खूप कमी दिवस राहिले आणि हे जे सर्टिफिकेट आहे हे मिळालं नाही तर तिथून त्याला डिग्रीचं मिळणार नाही, म्हणजे हे सबमिट होऊन ते मिळतं. सो ते खूप इम्पॉर्टंट काम आहे, त्याच्यामुळे आता ह्या कामाला एकदम प्रायोरिटी दिली. हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते एकदम ओल्ड आहे, म्हणजे आय थिंक इंग्रजांच्या काळात जे स्टार्ट झालं असेल तेव्हापासून ते तसंच आहे. आणि ते दगडांचं आहे. सो खूप छान दिसतंय. हां, छान दिसतंय. स्ट्रक्चर बघू शकतात, ॲज इट इज ठेवलेलं आहे. आणि क्लिनिंग खूप आहे रे, म्हणजे काहीच कुठं कचरा नाही, काही नाही. आणि प्रत्येकाचं डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री, असं प्रत्येकाचं एक वेगवेगळं डिपार्टमेंट आहे. आणि हे जे स्ट्रक्चर ते सांगत होतो तुम्ही आता बॅकग्राऊंडला पाहत असणार. मस्त वाटतं. जे नाही आले पुणे युनिव्हर्सिटीज ते बघून घ्या की अशी आहे आपली पुणे युनिव्हर्सिटी. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. आणि आता आम्हाला इकडनं असं खाली जायचं आहे. इकडे ते एक डिपार्टमेंट आहे सर्टिफिकेटचं. अर्चू, कुठल्या मार्केटला फिरते तू, काही सांगू शकतेस? नाही सांग तू. कुठं बोल की, तू जास्त एक्सप्रेस करू शकते आज, म्हणून मी आज कॅमेरामॅन. बोल तू. कुठं? गार्डन वडापाव नाही, सॉरी काय ते कॅम्प फेमस बर्गर आहे. बर्गर, कॅम्प फेमस बर्गर. आणि त्याच्यासाठी तू किती चालायला लावलंय मला? तू नाही चालायला लावलंय. मी नाही चालायला लावलंय, तू चालायला. आता ते बसल्यानंतर सांग. आधी रस्ता क्रॉस कर, बसल्यानंतर सांग. लोकेशन जिथं आम्हाला यायचं होतं बर्गर खायला, आणि या लोकेशनला पोहोचण्यासाठी आम्ही तब्बल 1.5 किलोमीटर चालत आलोय. आणि आमच्याकडे बाईक असून सुद्धा आम्ही पायी चालत आलोय, म्हणजे ते विशेष आहे. फक्त आम्हाला वॉक करायचा होता. ही चिडली ऍक्च्युली, का चिडली ते आतमध्ये गेल्यावर सांगतो.
हातात सुद्धा बसत नाहीये. जम्बो आहे. नाही तुला घ्यायचंच आहे ना, तो तुझ्या साईजनेच दिलेला आहे. असा वाटला तुला कॅम्प फेमस बर्गर? ते मला नको म्हणजे ठीक आहे, नॉर्मल आहे. खूप काही अशी जितकी हाईप आपण ऐकतो कॅम्पचा बर्गर तेवढा काही खूप असं विशेष नाही आहे, नॉर्मल बर्गर आहे. फक्त एवढंच की साईज खूप मोठी आहे आणि खायला थोडा टाईम जास्त लागतो, तेवढंच एक आहे. बाकी काही असं वेगळं नाही आहे. खूप भूक असेल तर एकट्याने जाईल, नाहीतर मग तो पण पूर्ण संपत नाही, जबरदस्ती थोडा खायला लागतो, असं एकंदरीत आहे. मगाशी 2 किलोमीटर चालायला याच्यासाठी लागलं की जेव्हा कॅम्पमध्ये आलो त्याच्यानंतर आम्ही गाडी पार्क करायला जिथं जागा शोधली, तिथून मी हिला बोललो की जिथं आपल्याला बर्गर खायला जायचं आहे त्याचं लोकेशन शोध. मग हिने शोधलं तर ते दाखवलं आय थिंक 1.5-2 किलोमीटर. मग माझं काय माहिती काय लक्षात आज डोकं ठिकाणार नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं चला पायी जाऊ, गाडी लावून देऊ इथं 1 वे. हां, नेहमी माझे कान बंद असतात आणि लक्ष नसतं माझं. मी गाडी पार्क केली आणि म्हटलं चल पायी जाऊ, आणि पायी जायला सुरुवात केली आणि ते जातोय. मॅपही ॲज युजल तुम्हाला कमी दाखवतो. तुम्ही सुरुवात केल्यानंतर मग नागमोळी वळणं आणि असं करता ते 2 किलोमीटर आम्हाला एक साईडने चालायला लागलं. आणि आता ते बर्गर खाऊन आम्ही रिटर्न 1.5 किलोमीटर आलं आहे. अजून आमची गाडी पुढे अर्धा किलोमीटर तिकडे पार्क आहे. आणि अशी ती माझी चुकी झाली जे की मी ॲक्सेप्ट करतो, आणि जसं तिला वाटतं मी तुमच्यापासून माझी चुकी लपवतो, म्हणून ती बोलते की त्यात चुकी ॲक्सेप्ट नाही करायला लावली. तुला जर कबुली द्यायची असेल तू देऊ शकतो, नसेल द्यायची नाही. मला द्यायची ती कबुली, मी दिली. खुश चुकी केली मी ॲक्सेप्ट. आता जायचं नाचू रस्त्यावरती इथं कॅम्पमध्ये नाचू. कुठं नाचू ते सांगतो, मग मी नाचू आज. आणि व्हिडिओ काढतो तुझा नाच तिथे. अच्छा, तू माझ्या खूप ऐकतो, माझं सगळं ऐकतो, त्याच्यामुळे तू हे पण करशीलच. हो. आणि जर तू ऐकत असेल तर तू नाचशील, आणि तू नाही तू माझं नाही बरोबर. कबुली माझ्यावर सांगणार. ठीक आहे, मग आता व्हिडिओ 2-3 दिवसांनी व्हायरल होऊन जाईल. ठीक आहे, मी जाऊन नाचून घेतो, ते काय रेकॉर्ड नाही करत आपण. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू नेक्स्ट डे. काल येताना खूप लेट झाला आणि थोडासा पाऊस पण लागला होता, त्याच्यामुळे नंतर काही ब्लॉग शूट नाही केला. आणि म्हटलं की आता कालचा जो अपडेट आहे तो देऊ. ॲक्च्युली आम्ही कॅम्पला गेलो आणि मोस्टली इंडियन शॉपिंग करायची होती, इंडियन वेअर. बट तिथे ना जे अतिक्रमणच्या जे गाडी असते ना ती आलेली, सो बिलकुल काहीच लागलेलं नव्हतं. शॉप्स वगैरे जे आहे ते स्ट्रीट शॉपिंगचे, आणि त्यामुळे काही अशी खास शॉपिंग करताना आली. त्याच्यामुळे थोडंसं सामान घेतलं किरकोळ वगैरे, आणि जस्ट आंघोळ करून बाहेर आली आहे. आणि अजून स्किन केअर करायचं बाकी आहे. आणि रिसेंटलीच मी स्किन केअर स्टार्ट केलं आहे, आणि बरेचसे माझ्या चेहऱ्याला मार्क्स होते आणि रेड स्पॉट्स असायचे, बट आता हळूहळू ते रिकवर होत आहे. आणि जसं रिझल्ट येईल तसं मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल, आणि होप सो लवकर ते तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी रिझल्ट लवकर येईल. आणि ॲटलिस्ट मला एक्सपेक्टेड आहे की 21 डेज किंवा 1 महिन्याचा जो पिरियड आहे तो जो एकदा म्हणजे पूर्ण मी 30 दिवस कंटिन्यूस केलं किंवा 21 डेज केलं तर मला जरा जास्त चांगला रिझल्ट येईल. पण तसाही मला आत्ता थोडाफार फरक जाणवतो आहे आणि बरेचसे चेंजेस जाणवत आहे. आणि ह्यावेळेस उन्हाळ्यात हीट पण खूप होती, त्याच्यामुळे थोडं पिंपल्स पण वाढले होते आणि थोडंसं हार्मोनल चेंजेस वगैरे होत राहतात, त्याच्यामुळे जरा जास्त स्किन खराब झाली होती. आणि त्याची मी म्हटलं आता खूप खराब झाले तर थोडंसं टेक केअर केली पाहिजे. सो मी थोडंसं ऑर्डर केलं होतं सामान आणि ते मला सूट होतं आहे आणि त्याचा रिझल्ट मला दिसतो आहे. एकदा की मला थोडं अजून फरक जाणवला की मी तुमच्याबरोबर तसं शेअर करेलच. आणि आजचा प्लॅन असा आहे की आता फटाफट आवरू आणि सगळं आवरलं की मग डीमार्टचं काम आहे ते करून घेऊ. किरण आत्ता आवरतो आहे, त्याची आंघोळ वगैरे झाल्यावर जेवण वगैरे करू. आणि त्याच्यानंतर थोडंसं ऊन आहे, थोडंसं संध्याकाळी नाही रात्री पाऊस होता असं किरण मला म्हटलेला, बट आत्ता ऊन दिसतं आहे. सो थोडंसं ऊन कमी झालं की मग बाहेर निघू आणि तेवढं काम आवरू. कारण परत मग ऑफिस आहे उद्यापासून, तर मग पुढचे 4-5 दिवस जमणार नाही. सो आज ते काम